अहो विक्रांत, तुला फक्त या घरात राहायची परमिशन मिळाली आहे. या घराशी आणि फॅक्टरीशी तुझा काही संबंध नाहीये, लक्षात ठेव. तुझी बायको आणि तुझं मूल, तुझा एवढाच संबंध आहे या घराशी. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत तुझा इंटरफेरन्स मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. विक्रांत, सगळं मान्य आहे म्हणत जर पहिल्यासारख्या परत चुका केल्यास ना, तर त्या चुका मान्य केल्या जाणार नाहीये. इथून पुढे मला तुझ्याकडून कुठलीही गडबड नकोय, हे नीट लक्षात ठेव. नाही होणार आहे. मला माहिती आहे ह्या निर्णयामुळे मालती मॅडम खुश नाही आहेत, पण आता माणुसकी दाखवणं जास्त महत्वाचं होतं. फक्त उर्मिला ताईंच्या येणाऱ्या बाळासाठी विक्रांत सरांना घरात घेतलंय. पण यापुढे काय होईल काही माहित नाही. तुम्ही ना त्या राणीचीच बाजू घ्या, तिला सतत पाठीशी घाला, तिच्या प्रत्येक चुकींना इग्नोर करा. तुम्ही काय गरज होती त्या राणीची बाजू घ्यायची? का तुम्ही तिला सतत पाठीशी घालता, तिच्या होला हो करता? काही गरज होती का विक्रांतला घरात थांबवून घ्यायची? आई अगं काय बोलतेस तू? सिच्युएशन तशी होती तिथे. इंदिरा, या 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 तुझ्याच नावाचा उदो उदो चालला इकडे. झाला बाहेर आगाऊपणा करून झाला? काही गरज होती का विक्रांतला घरात थांब म्हणून म्हणायची? कशाला नुसतं आगाऊपणा करायचा असतो ग तुला? मी तरी तुला बजावलं होतं राणी, यापुढे तुझी एकही चूक मी खपवून घेणार नाही. पण नाही, आपल्याला पुढे पुढे करायची सवय आहे ना. सगळा घोळ ना तुझ्या त्या पाणी सांडण्यावरनं झालाय. ते तू पाणी सांडवलं नसतंस तर उर्मिला पडली नसती. उर्मिला पडली नसती तर आज विक्रांत आपल्या दारापाशी आला नसता. आणि आता तर काय, तो फक्त दारात नाही तर त्याला घरातही घेतलंय तू. मनस्ताप होतोय माझा खरंच. मी तर तुला शेवटचा आणि निक्षून सांगते, यापुढे जर विक्रांतनी काही गडबड केली तर त्या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार असशील राणी. आई, प्रत्येक वेळी कुठल्याही गोष्टीला राणीलाच का जबाबदार ठेवतेस तू? या सगळ्यात तिची काही चूक नाहीये का? म्हणजे पूजेच्या दिवशी जे काही झालं, उर्मिला वहिनी इथे पाय घसरून पडल्या, या सगळ्यात राणीची काही चूक नाहीये.
इंद्रा जे म्हणतो ते बरोबर आहे. विक्रांतला घरात घेण्याची परवानगी मी दिली आहे. त्यात राणीचा काही दोष नाही. खरं तर या सगळ्यात तुमचीही काही चूक नाही आहे. त्या उर्मिला वहिनीने आपल्याला शब्दात अडकवलं, इमोशनल ब्लॅकमेल केला त्यांनी आपल्याला, आणि म्हणून तुम्हाला होकार द्यावा लागला. त्यामुळे आई, इथून पुढे जर या घरात काही उलटसुलट घडलं ना, तर त्याला राणी नाही, उर्मिला वहिनी जबाबदार असणार आहेत. राणी चल. बघितलं ना कसं बोलून गेला इंद्रा. तो काही चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही एकदा शांतपणे तो काय बोलला हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्याला काय म्हणायचं तुम्हाला नक्की कळेल, लक्षात येईल तुमच्या. म्हणजे तुम्ही रागाच्या भरात राणीला वाटेल तसं बोलता, तिच्याशी वाटेल तसं वागता. एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यावरचा हा रागाचा चष्मा बाजूला काढून ठेवा आणि त्याकडे नीट पहा. ती सध्या खूप कठीण परिस्थितीतून जाते. हा, काही दिवसांपूर्वी ती कोणाला काही न सांगता, कुठलंही कारण न देता माहेरी निघून गेली होती. ते सुद्धा इंद्रा तिला सोडून आला होता, आणि ही गोष्ट आपल्याला नंतर कळली. तिला सावरण्यासाठी आपण तिला घरी घेऊन आलो, मंगळागौर केली. बिचारीचं नशीबच वाईट आहे, त्या मंगळागौरीत प्रॉब्लेम झाला. पण या सगळ्यामध्ये राणी आणि इंद्रात काय नेमकं बिनसलंय हे आपल्याला अजूनही कळलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्यात काहीतरी बिनसलंय का? बिनसलंय. राणी आणि इंद्रा सगळं काही ठीक आहे त्यांच्यामध्ये असं दाखवत आहेत, पण हे सगळं वरवरच आहे. त्या दोघांमध्ये असं काहीतरी घडलं आहे की सहज कठीण होऊन बसलाय. राणीची मनस्थिती ठीक नाही म्हणून ती अशी वागते. आणि या सगळ्याबद्दल मी इंद्राला विचारलं होतं, पण तो काही सांगायला तयार नाही. मी त्याला म्हटलं ठीक आहे, नसेल सांगायचं किंवा आईला सांगायचं असेल तर सांग, पण एक गोष्ट लक्षात ठेव की राणी आपल्या घरची सून आहे, तर कधी दुखावू नकोस. आज राणी आहे म्हणून इंद्रा आहे ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तुम्ही मला सांगा, आजवर राणीवर तुम्ही किती अत्याचार केले, किती अन्याय केला तिच्यावरती. एका शब्दानं तिने कंप्लेंट केली का हो? कधी हो सुद्धा केलं नाही तिनं. सगळं बिचारी सहन करत आली, पण तिनं काय केलं आपल्यासाठी? आपल्याला जे घर दिसतंय ना, ते आपल्याला तिच्यामुळे मिळालंय. आज हा जो सन्मान मिळतो तो तिच्यामुळे मिळालाय आपल्याला. आज जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडली तिने तिची सगळी कर्तव्य पूर्णपणे पार पाडली. जेव्हा आपल्याला गरज होती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती. आणि आज तिला आपली गरज आहे. तिची मनस्थिती ठीक नाहीये, तिचा गोंधळ उडालाय. तिला कळत नाही काय वागायचं, कसं वागायचं. अशा वेळेला आपण तिच्या पाठीशी आई वडील म्हणून खंबीरपणे उभं राहायला नको का हो?